विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहतात विश्व 24 न्यूज। दिनांक 28/4/2022 रोजी। अनुसूचित प्रकार, तांड्यावर राहताना मग दारूधंदा करा किंवा नाही, आम्हाला पैसे द्यायचं। नागोरे तांडा येथे अनुसूचित प्रकार घडला। घरात घुसून काही 7-8 जण पोलीस असल्याचं सांगतात। सिव्हिल ड्रेसमध्ये येऊन लूटमारवर मारहाण केल्याची माहिती नितीन नामदेव राठोडांनी दिली। नागोरे तांडा वलरजंग पोलीस स्टेशन हद्दीत सकाळी 28/4/2022 रोजी सुमारे 7 वाजता घरात पुरुष माणूस किंवा नसताना तुम्ही तांड्यावर राहता, दारूचे धंदे करा किंवा नाही करा, पैसे तर द्यावेच लागतील, नाहीतर कोणत्या तरी गुन्ह्यात अडकवतो असे म्हणत मागील 2 वर्षापासून त्रास देत आहे, अशी माहिती समोर आली आहे। पुढील अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा विश्व 24 न्यूज। अचानक आले, म्हटले सांगा काय झालं। त्यांनी म्हटलं नितीन राठोडचं घर हेच का? मी म्हटले हो। कुठे आहे? त्यांनी म्हटल्यावर बाहेर गेलेत। म्हटलं मी बाहेर गेले म्हटल्यावर त्याने म्हटलं अचानक चौकशी करायची आहे घराची। कशासाठी? आम्हाला करायची आहे। म्हटलं सर्च वॉरंट दाखवा। म्हटलं मी सर्च वॉरंट मागणारी तू कोण म्हणून माझ्या अंगावर हात लावला, छातीवर हात लावून मारलं। मग नंतर ना लेडीज पोलीसला करून मला आणि माझ्या सासूला बाहेर खेचून नेलं। मग घरात घुसून कपाट फोडून त्याच्यात मी बचत करून ठेवलेले सर्व पैसे घेतले आणि परत पलंगला फोडतोड केली। सर्व करून आमच्यावर अन्याय केलेला आहे। कृपया आम्हाला न्याय मिळवून द्यावा। मी नितीन राठोड, राहणार नागोरे, दिनांक 28/4/2022। मी घरी नसताना माझ्या बायको आणि माझ्या आईवरती छेडछाड करून पोलिसांनी आमचं घर लूटमार करून ही घटना घडलेली आहे। तरी आम्हाला कृपया न्याय मिळवून द्यावा। किती लोक पोलीस होते तुमच्या घरी? 7-8 जण होते। सिव्हिल ड्रेसवर होते का वर्दीवर होते? सिव्हिल ड्रेसवर होते, एक पण कोणी नव्हतं। कोणाचं नाव माहिती आहे? नाव कोणाचंही माहीत नाही। मी घरी नव्हतं, फक्त माझी बायको आणि आई होती। पोलीस होते हे कशावरून? त्याच्यामध्ये फक्त एक वर्दीवरती होता, फक्त तो गाडीवरती खाली रस्त्यावर थांबलेला बाहेर। ते वर्दीवरती रस्त्यावर थांबला होता, त्याचं नाव काय? त्याचं नाव एवढं माहीत नाही, पण PI होता तो। PI कुठला PI होता? दक्षिण पोलीस स्टेशन। ठीक आहे। हे जेव्हा सगळं प्रकार घडलं तेव्हा पोलीस स्टेशनला गेलं नाही का तुम्ही? संबंधित पोलीस स्टेशनला गेल्या वेळी पण असली घटना घडल्यामुळे त्यांनी आपली कुठलीही दाद न घेतल्यामुळे आम्ही डायरेक्ट इथे SP कडे मॅडमकडे तेजस्वी सातपुतेकडे आलो आणि त्यांच्याकडे आम्ही आहे ती तक्रार सांगून त्यांच्याकडे अर्ज पूर्ण झाला। मॅडम काय म्हणले? मॅडमनी सांगितलं की आहे ती चौकशी लवकरात लवकर करून आम्ही काय ते तुम्हाला कळवू म्हणून सांगितलं। कायदेशीर कारवाई। तक्रार कोणाविरुद्ध दिली तुम्ही? तक्रार आम्ही फक्त पोलिसावरती दिलेली आहे, पण आम्ही त्याला नेमकं नाव माहीत नसल्या कारणाने आम्ही पोलीस स्टेशनवरती दक्षिण पोलीस स्टेशनला दिलं। घरातला काय काय वस्तू गेलेले? घरातलं 15,000 रुपये होतं, म्हणजे बायकोनी लपून ठेवलेलं माझे घर चालले ते ठेवलेलं 15,000 रुपये गेले आणि सगळे कपाट वगैरे फोडून सगळे पलंग वगैरे तोडफोड केली। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।